मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे आपण वळत आहोत। मी उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींना, सर्व मित्र परिवाराला, मालेगावातल्या प्रत्येक प्रेक्षकाला निमंत्रित करतो या आणि या भव्य दिव्य पारितोषिक वितरण समारंभाचे साक्षीदार व्हा। जिथंच गेल्या 4 दिवसापासून ही स्पर्धा आपण अनुभवत होतो आणि त्या 4 दिवसाचा आजचा 5वा दिवस, आजचा महाअंतिम दिवस आणि त्या महाअंतिम दिवसाचा ते शेवट झालेला आहे। जिथंच विचार जर का केला तर सुपर 8 चा दिवस, क्वार्टर फायनलचे मॅचेस झाले, सेमी फायनलचे मॅचेस झाले आणि मेगा फायनल सुद्धा झाली आहे। जिथंच मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे आपण वळत आहोत। प्रथमतः आपण इथे सन्मान करणार आहोत। जिथंच पहिले इथे शुभ सन्मान केले जातील। मी विनंती करतो चला मी विनंती करतो की पहिला शुभ सन्मान इथे होतोय। सन्माननीय संदीप बापू पाटील यांचा इथे शुभ सन्मान होतोय। जिथं स्पर्धा कुठलीही असो, कॉलेज ग्राउंडवर क्रिकेटसाठी आणि प्रत्येक सामाजिक क्रीडा क्षेत्रातील इव्हेंटसाठी हे नाव अग्रगण्य असतं, त्यांचा इथे शुभ सन्मान होतोय। मी महामानव फाउंडेशनच्या सर्व मित्रांना विनंती करतो की त्यांनी संदीप बापू पाटील यांचा हा शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे। निश्चितच आपण व्यासपीठावरती पाहत आहोत संदीप बापू पाटील यांचा शुभ सन्मान महामानव फाउंडेशनच्या सर्व मित्रांच्या वतीने शुभ हस्ते हा सफळ होतोय। प्रेमाची आपुलकीची शॉल आणि महामानव फाउंडेशनचं एक सन्मान चिन्ह इथे देऊन गौरवित केलं जात आहे। निश्चितच भलं मोठं योगदान संदीप बापूंचं देखील या स्पर्धेला होतं, त्या योगदानाचा, त्या कार्याचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होताना आपण पाहतोय। यानंतर मी विनंती करते नानाभाऊ पवार यांचा देखील इथे शुभ सन्मान होणार आहे। नानाभाऊ देखील क्रिकेटसाठी खास करून या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेसाठी नानाभाऊ पवार हे नेहमी उभे राहतात आणि नेहमी पाठबळ देतात। अर्थातच महामानव फाउंडेशनच्या वतीने नानाभाऊ पवार यांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न होताना आपण पाहतोय। यानंतर आकाश बेडसे याचा इथे शुभ सन्मान होतोय। ओके, ठीक आहे। जिथंच सन्माननीय श्रीयुत उत्तमजी भालेराव, अर्थातच प्रतीक भालेराव, बॉबी भालेराव याचे पिताश्री यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय। धन्यवाद। त्यानंतर आकाश बेडसे यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय। मी महामानव फाउंडेशनच्या मित्रांना विनंती करतो की त्यांनी आकाश बेडसे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थानं आकाश बेडसे यानं देखील या स्पर्धेसाठी साम दाम दंडभेद सर्व भूमिका बजावली आहे आणि या स्पर्धेला यशस्वी केलंय। धन्यवाद। यानंतर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली आहे आणि त्यात मोलाचा वाटा राहिलाय जेपी पॅनलचे अंपायर्स। मी विनंती करतो जेपी पॅनलच्या अंपायर्सला की त्यांनी यायचं आहे आणि हा शुभ सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे। जेपी पॅनल अँड टीम, त्यातच सागर भाऊ मोरे सर, त्यानंतर नदीमभाई शहा आणि विक्रमजी शेलार हे तिघही अंपायर्स। काल आणि आज आपल्यासोबत जय पवार सर नव्हते, मात्र त्यांची उणीव इथे भासू दिलेली नाहीये। तिघही अंपायर्सने चांगल्या दर्जाची अंपायरिंग केली आहे, चांगल्या दर्जाची पंचगिरी केली आहे आणि त्या चांगल्या अंपायरिंगचा इथे शुभ सन्मान महामानव चषक 2025 यांच्या वतीनं व्यासपीठावरती संपन्न होतोय।
हॅलो सर, यानंतर 70-70 लाईव्हची टीम एका प्रतिनिधीने यायचं आहे आणि त्यांनी हा शुभसन्मान स्वीकारायचा आहे. पहिल्यांदा मालेगाव नगरीत 70-70 लाईव्हच्या माध्यमातून इथं प्रक्षेपण केलं गेलं आणि त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करतो 70-70 लाईव्हच्या एका प्रतिनिधीने यायचंय आणि हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. या लवकर या, एका प्रतिनिधीने या लवकर कोणीतरी. तोपर्यंत निश्चितच बॉबी भालेराव यांचा इथे शुभ सन्मान करण्यासाठी त्यांचे मित्र आलेले आहेत आकाश दादा आणि लंकेश दादा. मी विनंती करतो की जा आणि तुम्ही त्याचा शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. तिथेच आपण पाहत आहोत बॉबी भालेराव 5 दिवस याच स्टेजवर तो झोपून राहिला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यानंही रात्रपाठ केली आहे. मोलाचा वाटा त्यानंही उचललाय आणि त्याचा इथे त्याच्या कार्याचा इथे सन्मान होताना आपण पाहत आहोत. निश्चितच संदीप बाबू पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान होताना आपण पाहत आहोत. नानाभाऊ पवार यांचा देखील इथे शुभ सन्मान होताना आपण पाहत आहोत. निश्चितच खऱ्या अर्थानं हा व्यक्तींचा जरी सन्मान असला, हा त्यांच्या कार्यांचा सन्मान आहे, हा त्यांच्या परिश्रमाचा सन्मान होताना आपण पाहिलं. त्यानंतर मी विनंती करेल, या मैदानावर कुठलीही स्पर्धा असली तरी एका व्यक्तीचा पडद्यामागे फार सपोर्ट असतो, अर्थातच राहुल पाटील. ओके, 70-70 लाईव्हचे प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. तिथेच 5 कॅमेराच्या माध्यमातून अगदी सुरेख आणि अगदी स्पष्ट आणि अगदी सडेतोड असं लाईव्ह प्रक्षेपण या महामानव चषक 2025 या स्पर्धेचं त्यांनी केलंय. त्यांचा इथे शुभ सन्मान, त्यांचा कार्याचा देखील इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती संपन्न होताना आपण पाहिलाय. त्यानंतर राहुल पाटील, मी विनंती करेल राहुल भाऊ यायचंय, तुम्ही देखील व्यासपीठाला जॉईन करायचंय. राहुल पाटील आवाज पोहोचत. येस, राहुल पाटील. तिथंच इलेक्ट्रिसिटीचा कुठलाही प्रश्न असला तर त्या प्रश्नाचं उत्तर नेहमी कोणाकडे असेल तर त्याचं नाव आहे राहुल पाटील. धन्यवाद. यानंतर समालोचन कक्षातले पॅनल, अर्थातच तिघही दिवस 5ही दिवस आपल्याला आपल्या दर्जेदार आवाजानं या मैदानाला प्रोत्साहित केलंय, खेळाडूंना प्रोत्साहित केलंय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुशोभित केलंय. अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके समालोचक अक्षय पांडव सर यायचंय, तुमचाही इथे शुभ सन्मान होईल. त्यानंतर अजय सर तुम्ही देखील यायचंय. अजय सर तुम्ही देखील यायचंय. त्यानंतर सौरभ राजपूत तुम्ही देखील यायचंय. सौरभ राजपूत तुम्ही देखील यायचंय. सोपं असतं मित्रांनो, ऍज अ समालोचक बोलत राहणं आणि त्या खेळाला रेखाटणं, स्पर्धेला रेखाटणं, स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणं, यासाठी एक वेगळी कला, एक वेगळी महारत असते आणि त्या कलेचा इथे सन्मान केला जातोय. अर्थातच सौरभ राजपूत यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. काल आणि आज या 2 दिवसासाठी का असेना, परंतु ते उपलब्ध झालेत, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. हिंदी कमेंट्री आपण ऐकली, अजय सर, अजय घरात सर, मॅन फ्रॉम भिवंडी यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. यानंतर या संपूर्ण स्पर्धेत किंवा मग मालेगावचा आपला आवाज म्हणून मी ज्याचा नेहमी उल्लेख करतो, शुभम आहिरे, ज्यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मुख्यमंचावरनं करणार आहोत. शुभम आहिरे ज्यांनी खूप चांगलं समालोचन या स्पर्धेच्या निमित्ताने केले आणि शुभम आहिरे यांचा सन्मान इथे मंचावरनं केला जातोय. मालेगावचा आपला हा आवाज आहे, मालेगावचा गोड आवाज असं म्हटलं जातं त्यांच्या मित्र परिवारामध्ये आणि शुभम आहिरे यांचा हा सन्मान इथे मुख्यमंचावरनं होतोय.
यानंतर निश्चितच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं 5च्या 5 दिवस रात्रभर उभं राहिलेत. अर्थातच मंडप जे आपण डेकोरेशन पाहतोय, सौंदर्य पाहतोय, त्यासाठी 5 दिवस इथे मुक्कामी राहिलाय आणि सांगितलं जाईल बाळाभाऊंचा इथे शुभ सन्मान होतोय. तिथेच बाळाभाऊ देखील एक खांदा बनून या इव्हेंटला मदतीचे ठरलेत. तिथंच मी वर्णन करत होतो या स्पर्धेसाठी जे मंडप डेकोरेशन आहे, मंडपचं काम असो किंवा ग्राउंड लेवलचं कुठलंही काम असो, त्यासाठी सोनू भाऊ इथे नेहमी उपलब्ध राहायचे. सोनू भाऊ मॅन फ्रॉम सुकेना, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. सोनू भाऊ, तुम्हाला विनंती असेल की यायचंय, तुमचाही इथे शुभ सन्मान होतोय. सोनू भाऊ, तुमचा देखील इथे शुभ सन्मान होणार आहे. तुम्ही देखील यायचंय आणि हा शुभ सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे. यानंतर डीजे रुद्रा, तुमच्या देखील एका प्रतिनिधीने यायचंय. तुमचा देखील इथे शुभ सन्मान होणार आहे. डीजे रुद्रा. त्यानंतर अजू भाऊ, आता खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आपल्याला मदतीचे हात, मदतीचे खांदे म्हणून ज्यांनी रोल प्ले केले त्यांचा सर्वांचा इथे शुभ सन्मान होतोय. अजू भाऊ पाटील यायचंय. त्यानंतर बाळाभाऊ बच्चाव, तुम्ही देखील यायचंय. अजू भाऊ, बाळाभाऊ बच्चाव, तुम्ही देखील यायचंय. ओके. त्यानंतर समाधान जगताप, तुम्ही देखील यायचंय. तुमचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर समाधान जगताप, हॅलो, समाधान जगताप यांचा देखील इथे शुभ सन्मान होईल. त्यानंतर भारत भाऊ आहिरे, तुम्ही देखील यायचं आहे. तुमचा देखील इथे शुभ सन्मान होईल. त्यानंतर नयन धिवरे, भारत भाऊ आहिरे, ठीक आहे. दिग्विजय पाटील तिथंच 5 दिवस स्कोरिंगसाठी याही मित्राने वेळात वेळ काढून आपली मेहनत इथे अदा केली आहे. दिग्विजय पाटील असतील तरी यायचंय लवकर. त्यानंतर सौरभ उशिरे, रोहन उशिरे, साजिद शेख. ओके. ओके, चलो पहिले तर मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे आपण वळतोय. पहिले सेकंड सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच राहिले होते. सेकंड सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित केला जाईल. मी विनंती करतो, सेकंड सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच ठरलेत. कुणाल खोंड यायचंय आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. या कुणाल भाऊ या आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. कुणाल भाऊ खोंड. कुणाल खोंड हे ठरताय सेकंड सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय महामानव फाउंडेशनच्या वतीने. 70 ची कॅप, त्यानंतर महामानव फाउंडेशनच्या वतीने एक दर्जेदार सन्मान चिन्ह ते वितरित केले जात आहे. त्यानंतर मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅच, मेगा फायनलचे मॅन ऑफ द मॅच पार्थ याच्या शुभस्ते दिली जाईल. आणि मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच तडाखेबाज फलंदाजी केली आहे अर्थातच रोहित भालेराव हा ठरतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. यायचंय रोहित आणि हा मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे.
चिदस रोहित भालेराव यांना देखील यावर्षी या स्पर्धेत चर्चा कमवली आहे, टाळ्या कमवल्या आहेत आणि ते ठरत आहे मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅच. यानंतर आपण वळतोय वैयक्तिक पारितोषिकांकडे. अर्थातच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, त्यांना दिली जाते एक दर्शनीय आणि दर्जेदार ट्रॉफी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साईनची ट्रॉफी. आणि त्यानंतर एक स्पोर्ट्स सायकल देखील इथे वितरित केली जाते. मी महामानव फाउंडेशनच्या सर्व मित्रांना विनंती करतो की त्यांनी यायचे पुढे सर्वोत्कृष्ट बॉलर, गोलंदाज मागे आलं का विसल वाजते. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज मॅन फ्रॉम खेळले सुंगे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, अर्थातच जय मल्हार 11 या संघाचा ठरतोय अक्षय पवार, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तिथंच मित्रांनो मी तुम्हाला सांगेल अगदी छोट्याशा गावातला हा खेळाडू आहे, परंतु डिंगडॉंग सारख्या सर्वोत्कृष्ट संघात देखील या खेळाडूने आपली खेळाची छाप सोडली आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं केलंय. अर्थातच अक्षय पवार हा ठरतोय महामानव चषक 2025 या स्पर्धेचा बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अक्षय पवार हा ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अक्षय यायचं 1-2 मिनिटासाठी, 1-2 मिनिटं, 1-2 शब्द फक्त. कसं वाटतंय सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक तू स्वीकारलंय, ओव्हरऑल स्पर्धेत खेळून काय एक्सपिरियन्स आहे, काय अनुभव आहे? विकेट चांगली होती बॉलिंगसाठी आणि बॉलिंग चांगली पडली, माझी विकेट होती, बॉल पण चांगला फिरत होता, त्यानुसार बॉलिंग टाकली. निश्चितच खूप खूप धन्यवाद आणि व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. होणाऱ्या स्पर्धेसाठी तुझा देखील अजून खेळ चांगला हो याच अपेक्षा असतील. बेस्ट बॅटर, सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक इथे दिलं जात आहे. त्यांना देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साईनचा एक सन्मान चिन्ह आणि त्यांना देखील स्पोर्ट्स सायकल असं प्राइज आहे, असं पारितोषिक आहे. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यानं या स्पर्धेतील पहिली 50 केली होती, अर्थातच मॅन फ्रॉम नाशिक, फलंदाजीचा रजनी, अर्थातच प्रदीप गायकवाड हा ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. तडाखेबाज फलंदाजी केली आहे, स्टायलिश फलंदाजी केली आहे, पाहिजे तिकडे चेंडूला फटकारलाय आणि या स्पर्धेतला महामानव चषक 2025 या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय प्रदीप गायकवाड. हॅलो सर, या प्रदीप जॉईन करा इकडे. हॅलो 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 ओके ओके. एस 2 वेळा 3x3, अर्थातच 2 वेळा 3 बॉलात 3 सिक्सेस मारले होते, त्यामुळे आकाश बेडसे यांच्याकडून दिले जात आहेत 4200 रुपये. 4200 रुपयाचं हे कॅश प्राइज आकाश बेडसे यांच्या वतीनं प्रदीप गायकवाडच्या दर्जेदार खेळीला दिले जात आहे. या प्रदीप इकडे या.
प्रदीप प्रदीप पहिले तर खूप खूप शुभेच्छा. संघर्षाच्या कहाणीला अखेर अंत लागलाय. खूप सारा संघर्ष राहिलाय. फलंदाजी करत असताना, खूप सारा टुर्नामेंट खेळत असताना तुला आणि तुझ्या संघाला पाहिजे तितकं यश मिळत नव्हतं, परंतु या स्पर्धेत तू कमालीची बॅटिंग केली आहे. एक दर्जेदार नॉक तू खेळून काढलाय आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तुला मिळालेला आहे. काय सांगशील? खूप आनंद होतोय मला. टुर्नामेंट पण खूप उत्तम भरवली बॉबींनी आणि महामानव फाउंडेशननी. त्यांना पुढील स्पर्धेसाठी पण खूप खूप शुभेच्छा. अशा टुर्नामेंट त्यांनी रेग्युलर भरत राहावा आणि आनंद होतोय. बाबासाहेबांची मी ट्रॉफी घेऊन घरी घेऊन चाललोय. खूप आनंद होतोय. थँक्यू. ओव्हरऑल स्पर्धा कशी होती? स्पर्धेबद्दल काय मत सांगशील? ही स्पर्धा कशा पद्धतीने खेळली गेली? पूर्ण 5 दिवस या स्पर्धेचा तू अनुभव घेतलाय. स्पर्धा कशी होती आणि या स्पर्धेत खेळून कसं वाटलं? खूप आनंद आला मला. खरंच खूप चांगली टुर्नामेंट आहे. मालेगाव मध्ये ही दुसरं वर्ष आहे महामानव चषकाचं. अशा अनेक टुर्नामेंट तुम्ही कंटिन्यू करत राहा. चांगले. मला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला महामानव फाउंडेशनला. थँक्यू. धन्यवाद प्रदीप. आणि तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या क्रिकेट जीवनात. तुझ्या माध्यमातून असाच खेळ होत राहू या आमच्या वतीने तुला शुभेच्छा असतील. बिग कॉंग्रॅट्स. चितल्स पुढे वळतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कडे. येस, अर्धशतक झळकवलं होतं फैजानने. ते पहिल्या दिवशी कॅश प्राइज होतं. त्या अर्धशतकासाठी फैजान खान यांनी यायचंय व्यासपीठावरती. त्यांचे देखील 2100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना इथे वितरित केले जाईल. मी आकाश बेडसे यांना विनंती करतो की त्यांनी फैजान खान यांचं 2100 रुपयाचं कॅश प्राइज इथे वितरित करायचं आहे. जिथंच पाहायला गेलं तर त्यांच्या संघाला पराभवाची चाक चाखावी लागली होती, परंतु फैजानना एक क्वालिटी नॉक, फायरी फटकेबाजी करत या स्पर्धेत एक अर्धशतक त्यांनी झळकावलं होतं. त्यांच्या अर्धशतकाला त्या दिवशी कॅश प्राइज होतं आणि ते कॅश प्राइज आकाश बेडसे यांच्या वतीनं इथे वितरित केलं जात आहे. या फोटो घ्या. फैजान खान यांचं देखील इथे वैयक्तिक पारितोषिक वितरित केलं गेलंय. ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो, प्रेक्षकांची कुपन्स इथे काढली जात आहे. पाहूयात 2 लकी प्रेक्षक कोण असतील की ज्यांची नावं इथे काढली जातील आणि त्या 2 लकी प्रेक्षकांना दिलं जाणार आहे महामानव फाउंडेशनच्या वतीने 2 स्पोर्ट्स सायकल्स. खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजे नेहमी इथे स्पर्धा कुठलीही असली तरी देखील गर्दी करत असतात आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात, टाळ्या देत असतात, शिट्ट्यांचा कडकडाट देत असतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी हवं. ही आयडिया इथे महामानव चषक 2025 आयोजन समितीच्या वतीने केली आणि प्रेक्षकांना 2 स्पोर्ट्स सायकल, अर्थातच 2 लकी प्रेक्षक कोण आहेत ते पाहावं. ओहो, जवळ मला वाटतं 1000हून अधिक चिठ्ठ्या इथे प्राप्त झाल्या आहेत प्रेक्षकांच्या. पाहूयात लकी प्रेक्षक कोण आहेत. काय नाव आहे? धर्मा वाघ. ओहो, त्यांचं नाव इथे निघालंय आणि त्यांना इथे चिठ्ठी दिली त्यांना इथे स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे. एस धम्म वाघ हे ठरताय लकी चॅम्प. अजून एक नाव संदीप बापू यांच्या माध्यमातून इथे चिठ्ठी काढली गेली आहे. 98 90 70 21 93 असा मोबाईल नंबर आहे. नाव नाही आहे. लगेच कॉल करा. लगेच ऑन कॉल घेऊयात आपण. लगेच ऑन कॉल घेऊयात बॉबी. त्या नंबरला लगेच ऑन कॉल घेऊयात.
एक सायकल द्यायची आहे. धम्मवाघ हा ठरतोय लकी प्रेक्षक आणि त्याला दिली जाते. हॅलो सर, हॅलो धम्मवाघ हा ठरतोय लकी प्रेक्षक. मित्रांनो, या नशीबवान प्रेक्षकासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. हे ठरताय महामानव चषक 2025 चे सायकल विजेते आणि त्यांना दिला जातोय महामानव फाउंडेशनच्या वतीने. ठीक आहे, नंबर अनअवेलेबल आहे निश्चितच. त्यामुळे पाहूयात अजून एक लकी प्रेक्षक कोण आहे. हो, पाहूयात लकी कोण आहे ते. उचलली चिठ्ठी. संदीप बोरसे. लगेच कॉल करायचा आहे. संदीप बोरसे एक लकी प्रेक्षक. ऑन कॉल ऑन स्टेज जिथे कॉल केला जातोय. पाहूयात संदीप बोरसे कोण आहेत ज्यांना ही दुसरी नशिबाची सायकल मिळते. संदीप बोरसे बोलताय का? हो. कुठे आहात तुम्ही? मी घरी आहे. इथे तुम्हाला महामानव चषक 2025 या स्पर्धेतली लकी सायकल गिफ्ट लागली आहे. तुमचं नाव निघालंय. तुम्ही यायचंय आणि तुमची सायकल घेऊन जायची आहे. हो चालेल, येतो. लगेच यावं लागेल तुम्हाला. प्लीज लवकरात लवकर या. आणि काय सांगाल तुम्ही? तुम्हाला नशिबाची इथे चिठ्ठी खुलली आहे. तुम्हाला महामानव फाउंडेशनच्या वतीने सायकल मिळते. आनंद काय म्हणतोय, काय सांगाल? चालेल चालेल. चलो, धन्यवाद. भरपूर प्रेक्षकांनी इथे साथ दिली आहे. भरपूर प्रेक्षकांनी इथे हजेरी लावली. भरपूर प्रेक्षकांनी इथे कुपन्स देखील कैद केली होती. परंतु नशिबानं 2 नावं निघाली आहे. दोघंही लकी प्रेक्षकांचे हार्दिक अभिनंदन असतील. आणि आता आपण वळतोय निश्चितच मुख्य पारितोषिकाकडे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा त्याला दिली जाते महामानव फाउंडेशन आणि आकाश बेडसे यांच्या वतीनं इलेक्ट्रिक स्कूटर. अर्थातच एक दर्जेदार इलेक्ट्रिक स्कूटर इथे वितरित केली जाते की ती गेल्या 5 दिवसापासून इथे शायनी करत आहे. आणि मेहनतीची ही स्कूटर आहे. मेहनत करावी लागली आहे. अर्थातच पहिल्या दिवशी गोलंदाजीनं देखील करामत केली आणि त्यानंतर मात्र आपली बॅट घेऊन सरळ बॅटने चौफेर फटकेबाजी केली. खऱ्या अर्थानं सरळ बॅटने खेळण्यासाठी तो फलंदाज ओळखला जातो. फिरकीच्या जादूने गोलंदाजी करण्यासाठी तो खेळाडू ओळखला जातो की ज्यानं सुरुवात केली या स्पर्धेची संघर्षानं. परंतु संघर्ष करत करत विकेटच्या मागे उभं राहत स्वतःनं आणि स्वतःच्या संघानं या स्पर्धेचं जेतेपद पटकावलंय. अर्थातच महामानव चषक 2025 या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय जो मूळचा मालेगावचाच आहे. अर्थातच प्रतीक देवरे. प्रतीक देवरे हा ठरतोय सर्वोत्कृष्ट खेळाडू. त्याला दिले जाते पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साईन असलेलं सन्मान चिन्ह. त्यानंतर महामानव फाउंडेशनच्या वतीने इलेक्ट्रिक स्कूटर
आकाश बेडसे यांच्या वतीने इलेक्ट्रिक स्कूटर वितरित केली गेली आहे. तिथंच प्रतीक देवरे हा ठरतोय महामानव चषक 2025 या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. प्रतीक आधी इकडे यायचंय, त्यानंतर गाडीवर जायचंय. प्रतीक, एक कॉमन आणि साधा प्रश्न आहे पहिल्यांदा तर हा, की कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीज घेऊन? खूप छान वाटतंय. टुर्नामेंटला मजा आली आहे आणि मालेगावात माझी पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज मिळाली आहे आणि इथे या ग्राउंडवर बॅटिंगच व्हायची नाही. यायचो, आउट व्हायचो, लोकांचे बोलणे खायचो, पण मग यावेळेस चांगल्या प्रॅक्टिसने आलो आणि चांगली बॅटिंग केली. प्रतीक, काय सांगशील, स्पर्धा कशी झाली? स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय मत आहे? खूप उत्कृष्ट स्पर्धा झाली आहे आणि खेळायला पण सर्व प्लेयर्सला मजा आली. मग भरपूर प्लेयर्स आले, सर्व चांगले खेळले. थँक्यू. ओव्हरऑल तुझ्या संघाचा प्रवास कसा राहिला? खऱ्या अर्थानं अंडरडॉग संघ म्हणू शकतो, कोणाला वाटलं नव्हतं. बरीचशी संघांची नावं होती, लिस्ट होती की हा संघ फायनल मारेल, तो संघ फायनल मारेल, अशी चर्चा चालू होती. परंतु फायनल तुम्ही मारली आहे. तुझा आणि तुझ्या संघाचा प्रवास या स्पर्धेत कसा राहिलाय? आमचा संघ उत्कृष्ट खेळलाय. सर्वांनी एकजुटीने मेहनत केली आणि त्याचं फळ आम्हाला मिळालंय. थँक्यू. ओके, धन्यवाद प्रतीक. खूप खूप अभिनंदन. पहिल्यांदा तुझं मालेगाव क्रिकेटच्या वतीने, महामानव फाउंडेशनच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच पद्धतीने तुझा खेळ होत राहो, या आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठी नेहमी राहतील. जा आणि तुझी गाडी तू कलेक्ट करायची आहे. संदीप बोरसे, आता इकडे यावं लागेल त्यांना मुलाखत देण्यासाठी. पहिले सायकल घ्या, तुमची सायकल तुम्ही कलेक्ट करा. संदीप बोरसे सायकल कलेक्ट करून इकडे या. प्रतीक 2 मिनिटं थांबून घ्यायचंय. लकी प्रेक्षक संदीप महामानव फाउंडेशनच्या वतीने स्पोर्ट्स सायकल. चलो, धन्यवाद. या प्रतीक, तुमची गाडी तुम्ही कलेक्ट करा. गाडीजवळ बसून फोटो सेशन इथे झालं पाहिजे. ओहो, प्रतीक देवरे हा ठरलेला आहे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. त्याला दिली जाते एक इलेक्ट्रिक स्कूटर. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, एसटी रक्षण असो, ऍज अ कॅप्टन्सी असो, सर्व डिपार्टमेंटमध्ये त्याने चांगलं काम केलं आणि चांगलं काम करून त्यानं निश्चितच या स्पर्धेचं सर्वोत्कृष्ट खेळाडूचं पद पटकावलं. संदीप भाऊ, लकी प्रेक्षक तुम्ही ठरलात, काय सांगाल? आयोजन कसं होतं आणि सायकल तुम्हाला मिळाली आहे, आयोजनाबद्दल आणि मिळालेल्या सायकल बद्दल काय सांगाल? सर, अतिशय सुंदर होतं सगळं काही नियोजन. आम्ही 5 दिवसापासून इथे ज्यूस सेंटरवर बसतोय, तरुण बघतोय, येतोय, त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. चला, पुढील मुख्य पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. फोटो सेशन आपण पाहू शकतो, जे की प्रतीक देवरे यांच्यासोबत केलं जात आहे. आकाश बेडसे, नानाभाऊ पवार, भारत आहिरे यांच्या शुभ हस्ते हे इलेक्ट्रिक स्कूटर इथे वितरित केली जाते. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार इथे प्रतीक देवरे यानं पटकावलाय. चलो, धन्यवाद. त्यानंतर मुख्य पारितोषिक, या स्पर्धेतलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतो पुन्हा एकदा महामानव फाउंडेशनला. आणि निश्चितच या वर्षाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत अर्थातच पंचशील सोयगाव 11. या सगळ्यांना यायचं आहे आणि व्यासपीठाला जॉईन करायचं आहे. मनीष, माझ्या हाताकडे लक्ष दे.
ओके त्या फटाक्यांजवळ कोणीच तिथं उभं राहायचं नाही, सर्वांनी लांब राहायचंय, लांब उभं राहायचंय. तिथे जे छोटे छोटे टेबल लावले तिथे ब्लास्ट होणार आहेत, वरती जाणारे ब्लास्ट आहेत, त्यामुळे तिथे कोणीच थांबायचं नाहीये, सर्वांनी दूर जायचंय. रविराज आहिरे, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर व्यासपीठाला जॉईन करायचंय. रविराज आहिरे, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर लवकर प्लीज व्यासपीठाला जॉईन करायचंय. रविराज आहिरे. व्यासपीठावरती डाव्या बाजूची थोडी गर्दी, फक्त थोडी गर्दी कमी करायची आहे. चला या. सिम्बॉल ऑफ नॉलेज, एक दर्जेदार चषक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे निश्चितच काचेच्या पडीत कैद असलेलं अगदी सुरेख, सुंदर आणि प्रत्येकाच्या दालनात ठेवण्यासाठी एक आकर्षक दर्जेदार चषक इथे आपण पाहू शकतो. महामानव फाउंडेशनच्या वतीने दिला जातोय. निश्चितच मानकरी ठरलाय पंचशील सोयगाव विलवान. त्यांना विनंती आहे, यायचं आहे. 2 शब्द तुम्ही तुमचं मत व्यक्त करायचंय. पंचशील सोयगाव विलेबल या संघाच्या संघ मालकांनी यायचं. येस आलेत. दादा काय वाटतंय, या स्पर्धेतलं जेतेपद जरी पटकावता आलं नाही, परंतु संघाची बांधणी करत असताना संघ कसा होता, तुमची टीम कशा पद्धतीने खेळली, ओव्हरऑल स्पर्धा कशी झाली? स्पर्धा तर खूप चांगल्या पद्धतीने भरवली. बॉबी भाऊन त्यांनी आणि महामानव फाउंडेशनने चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आणि जेतेपद नाही पटकावता आलं याचं थोडंफार दुःख आहे. पण शुभम, फायनल खेळले नाही, परंतु तुमची टीम कशी होती, टीमचं वातावरण कसं होतं, तुमच्या संघाबद्दल काय सांगशील? रवी भाऊनी चांगली टीम घेऊन आला होता नाशिकवरून. सर्व चांगले खेळले आणि आम्ही फायनल जिंकू शकलो नाही, पण ट्रॉफी तर सारखीच आहे, पहिलं असो किंवा दुसरं, आणि नियोजन खूप छान होतं. धन्यवाद. आणि तुम्हाला येणाऱ्या स्पर्धेमध्ये यश मिळो याच अपेक्षा असतील. धन्यवाद. बिग कॉंग्रॅट्स. चलो मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे आपण, मुख्य प्राइज कडे आपण वळतोय. निश्चितच या स्पर्धेचं या आझाद 11 या स्टेज जॉईन करा, या लवकर आझाद 11 या. निश्चितच या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 2 लाख रुपये आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज असलेला एक दर्जेदार आकर्षक चषक फिरोजबाई यांच्या मालकीचा हा संघ शिंदे पाटील येथे झालेल्या येवल्या आझाद 11च्या संघ मालकांना फिरोजबाईंना विनंती करतो की यायचं आहे आणि जॉईन करायचं आहे इकडे.
येस मी विनंती करेल पहिले तर इम्रानभाई खान इकडे यायचं. इम्रानभाई खान इकडे या. या अल्ताफभाई वॉटसन इकडे या. इम्रानभाई तुम्ही देखील इकडे या माझ्याकडे. पहिले तर इकडे या. इम्रानभाई 2 मिनिटं यायचंय फक्त. अरे 2च मिनिटं फक्त. खरं 2च मिनिटं फक्त. जास्त मोठा प्रश्न नाहीये. यस इमरान भाई वो तो बोलेंगे लेकिन आपको भी बोलना पड़ेगा. खरं तर मालेगावच्या या मैदानावर जो चांगला खेळतो तो खेळाडू डोक्यावर घेतला जातो. काल तुम्ही इथून गेलात परंतु तुम्ही चर्चा कमावून गेलात. काल संध्याकाळी रात्रभर इम्रान खान या नावाच्या चर्चा होत्या आणि आज देखील त्या क्वालिटीचा खेळ खेळलाय. टीम कशी होती, खेळून कसं वाटलं आणि जिंकून काय फील करताय? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है. कुछ भी नहीं, मेरी टीम की वजह से मैंने खेला. मेरे को चांस जितना मिला मैंने उतना 100% अपनी टीम के लिए दिया. अल्हम्दुलिल्लाह. बेबी काँग्रेट्स. अल्ताफ भाई जॉईन करायचंय, यायचंय. अल्ताफ भाई वॉटसन, निश्चितच शेवटच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही गोलंदाजी करत होता तो एक एक्स्ट्राऑर्डिनरी लेवलचा क्लास तुमच्या गोलंदाजीत पाहायला मिळत होता. इकडे सर्व लोक चर्चा करत होते की यॉर्क लाईनची गोलंदाजी करणारा बॉलर असावा तर तो असा असावा. कसं फील करत होतं मेगा फायनलची मॅच खेळत असताना आणि ओव्हरऑल टीम बद्दल काय सांगाल? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है. फाइनल में प्रेशर था लेकिन हमारा स्कोर बहुत अच्छा बन गया था. टारगेट सामने आने के लिए ज़्यादा था क्योंकि शॉर्ट बॉल नहीं डाल सकते थे, ब्लॉक बॉल डालना ज़रूरी था. तो वही सोच नहीं कि हर बॉल ब्लॉक ही डालेंगे. टप्पे का बॉल क्योंकि हवा बहुत चालू थी, बॉल बाउंड्री के बाहर ही जा रहा है, ग्राउंड शॉट है. और टूर्नामेंट के बारे में कहूँगा बहुत अच्छा टूर्नामेंट हुआ, मज़ा आया खेलने में और आयोजन बहुत अच्छा हुआ. इससे अच्छा और क्या मिलना ही है. थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या माध्यमातून असाच खेळ करत राहू या आमच्या वतीनं शुभेच्छा असतील. फिरोज भाई यायचंय, जॉईन करायचंय. शैलेश, पहिले शैलेशची मुलाखत होईल. शैलेश यायचंय. शैलेश, खऱ्या अर्थानं तुला जास्त खेळायला मिळालं नाही या स्पर्धेत, जेवढंही मिळालंय तू चांगला खेळलाय. हे मैदान तुझ्यासाठी होम ग्राउंड पेक्षा काही वेगळं नाहीये. या स्पर्धेवर तुझ्यासाठी तुझ्या सोबतीला बरेच मित्र मालेगावात आहेत, तुझे चांगले फॅन देखील आहेत. काय सांगशील स्पर्धेचं आयोजन कसं होतं आणि खेळून आणि जेतेपद पटकावून कसं फील करतोय? सर्वप्रथम खूपच चांगलं वाटलं. आयोजन एकदम उत्कृष्ट झालंय सर्वांनी आणि मालेगाव मध्ये आल्यावर नेहमीच खूप प्रेम मिळतं. खूप सारे मित्रमंडळी आहेत आपली आणि जिंकण्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सर्वांनी टीम वर्क केलं. कोणाच्या एकाच्या भरोशावर टीम राहिलेली नाही, सर्वांनी मिळून मिसळून खेळ केला आणि आपापली जी जबाबदारी होती ती पूर्णपणे पार पाडली. आणि नेक्स्ट इयरचं बोलायचं झालं तर की नक्कीच खूप जास्त आनंद होईल अजून इथं खेळायला. पुन्हा अजून यापेक्षा जास्त उत्कृष्ट नियोजन असेल अपेक्षा. धन्यवाद शैलेश आणि तुलाही तुझ्या भावी क्रिकेटच्या आयुष्यासाठी शुभेच्छा असतील. फिरोज भाई यायचंय. ऍज अ टीम ओनर कसं फील करताय? खरं तर गुंतल्या होत्या बऱ्याच मॅचेस परंतु त्या काढल्या देखील. कालही पाहिलं, आजही पाहिलं. ओव्हरऑल स्पर्धा कशी गेली तुमच्यासाठी आणि तुमची टीम जिंकली. सर काढली आहे जी शिंदे पाटील मध्ये प्राइज प्राप्त करता आलं नाही परंतु इथे प्राइज प्राप्त केलंय. टीम बद्दल काय सांगाल आणि जिंकून काय फील करताय? खूप आनंद होतोय. माझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो मी, कारण त्यांनी माझं जे स्वप्न होतं फायनल मारायचं, जे शिंदे पाटील चषक येवला येथे झालं नाही, ते स्वप्न माझ्या संघाने इथे मालेगाव महामानव चषक हा स्पर्धेमधला 1 नंबर क्रमांक कमावून त्यांनी मला खूप खूप बरं वाटतंय. हे बस एवढंच बोलतो आणि माझ्या पूर्ण संघांना धन्यवाद करतो. धन्यवाद फिरोज भाई. ओव्हरऑल स्पर्धा कशी झाली, स्पर्धेचं आयोजन कसं होतं, स्पर्धेबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल? स्पर्धा आता तर खूपच 1 नंबरची स्पर्धा होती. स्पर्धा खूप छान होती. बॉबी जो आहे तो आमचा मित्र, त्यांनी खूप छान पद्धतीने हे आयोजन केलं, त्यांचा आम्ही धन्यवाद करतो. धन्यवाद फिरोज भाई. रोहित भालेराव जॉईन करायचंय. रोहित भालेराव यायचंय. रोहित भालेराव खरं तर मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅच तुम्ही ठरलात. खूप चांगली बॅटिंग तुम्ही केली. काल थोडा संघर्ष होता तुमच्या बॅटिंगचा,
थोडा बॅटवरती पाहिजे तसा बॉल येत नव्हता, मात्र तुमची तुमची कसर इम्रानने काढून दिली. कसं वाटलं खेळून? मेगा फायनलचं प्राइज तुम्ही पटकावलंय, मेगा फायनलचं प्राइज पटकावताय, तुम्हाला फील कसं होतंय आणि ओव्हरऑल स्पर्धा कशी झाली? खेळपट्टीवर खेळून कसं वाटलं? या स्पर्धेत खेळून कसं वाटलं? स्पर्धा बोलले तर मी फर्स्ट टाइम मालेगावला आलोय आणि खूप छान अशी टुर्नामेंट मला खेळायला भेटली आणि माझं टेनिस क्रिकेटमधलं पहिलंच अर्धशतक हे मालेगावला झालं, तर मला खूप आनंद वाटला. आणि मी स्पेशली थँक करेल ते जयेश पाटील भिवंडीचे, त्यांनी मला खेळायला या टीममध्ये संधी दिली आणि जे आमचे संघ मालक आहे ते खूप छान अशाने आम्हाला ऍडजस्ट केलं आणि काही नाराज नाही परफॉर्मन्सवर, काही नाही. क्रिकेट बोलले सर्वांनी सपोर्ट केला, मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा आयोजन कसं केलं गेलं? स्पर्धेच्या आयोजनात काही कमी राहिली का? तुम्हाला स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय मत व्यक्त कराल? स्पर्धेचं बोललं तर जी शिस्त आहे, जे रूल्स अँड रेग्युलेटर होते ते एकदम भारी आहे, कारण की टीमला माहीत पडतील की टाइमचा व्हॅल्यू किती. आणि स्पर्धेबद्दल बोललं तर अतिशय मालेगावची सुपर डुपर अशी स्पर्धा होती, खेळायला मजा आलं, मस्त वाटलं. धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रविराज यायचंय? या ना. हॅलो, संदीप बापू यांच्याकडून शुभम आयरे यांना 1100 रुपये देऊन सत्कार करण्यात येत आहे. बापू, तुमचा हा सन्मान मी मनस्वी स्वीकारतो आणि खूप सारे आभार. तुमच्यासाठीच नव्हे तर स्पर्धेसाठी किंवा मालेगावच्या क्रिकेटसाठी नेहमी तत्पर राहू. बापू, खरं तर 4 दिवसापासून तुम्हाला यायला जमलं नाही काही वैयक्तिक कारणाशिवाय, परंतु स्पर्धा पाहून कशी वाटली? आपण मागच्या वर्षी तुम्ही ऑल टाइम प्रत्येक वेळी रात्र पहाट इथे उभे होते आणि यावर्षी देखील थाटामाटात ही स्पर्धा पार पडली आहे. कशा पद्धतीचं आयोजन झालं? कशा पद्धतीची स्पर्धा पार पडली? काय सांगाल? सर्व मित्रांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीबद्दल काय बोलाल? स्पर्धा मागच्या वर्षीपेक्षा निश्चित चांगली झालेली आहे आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी ज्या ज्या गोष्टी उणीव असल्या त्या यावेळेस चांगल्या पूर्णपणे झाल्या. विशेष म्हणजे सर्व महाराष्ट्रातून खेळाडू आले, या तालुक्याचं चांगलं मनोरंजन झालं. मी सर्वांचे आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, नानाभाऊ असेल, आकाश असेल, प्रतीक असेल, नयन असेल, भारतभाऊ असेल, आज बाकीचे सर्व मित्र असतील, सर्वप्रथम मी यांचेच आभार मानतो, कारण यांच्या सर्व मेहनतीमुळे एवढं सर्व चांगलं सक्सेस भेटणार आहे. तर पुन्हा आपण ज्या काही उणीव असतील पुढच्या वर्षी त्या पूर्ण करू आणि याच्यापेक्षा अजून चांगलं भरवण्याचा प्रयत्न. धन्यवाद बापू. आणि तुमची जी साथ आहे ती देखील नेहमी आमच्या पाठीशी राहू याच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. येस, आकाश बेडसे या. आकाश भाऊ या. एरवी तसं पाहायला गेलं तर सातत्याने 5 दिवस तुम्ही खूप बोलत होतात, परंतु आज खऱ्या अर्थानं काय सांगाल? फार मेहनत राहिली आहे. गेल्या 2 महिन्यापासून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे. मग आर्थिक असो किंवा मग श्रमाचे असो, प्रत्येक मेहनतीसाठी तुम्ही फ्रंट फुटला होतात. ओव्हरऑल प्लॅन कसा झाला आणि स्पर्धा कशा पद्धतीनं यशस्वी होताना तुम्ही पाहताय? काही नाही, स्पर्धा करणं खूप सोपं वाटतं प्रत्येकाला की स्पर्धा करणं, पण जी स्पर्धेसाठी मेहनत घेतली जे पोरं होते की त्यांनी प्रत्येकाचं एफर्ट होता म्हणून ही स्पर्धा सक्सेस झाली. एका कोणाच्या कामामुळे ही स्पर्धा सक्सेस झालेली आहे की प्रत्येक जणाची मेहनत होती, आकांक्षा होती, एक निष्ठा होती या स्पर्धेबद्दल, या नावाबद्दल. इथे कोणाचाही स्वतःचा स्वार्थ नव्हता, ही फक्त एक निष्ठा होती या नावाबद्दल. त्या नावासाठी सगळ्यांचे एफर्ट आहेत,
मी प्रत्येकाला धन्यवाद मानेल. ज्या ज्या पोरांनी, ज्या ज्या मित्रांनी, लहान पोरांपासून तर प्रत्येकाने एक छोटं ना छोटं योगदान, त्यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लागलं, म्हणून ही स्पर्धेचं यश दिसतंय. पण मी प्रत्येक स्पर्धकाला, खेळाडूला हेच सांगेल, येणारी स्पर्धा जी असेल ती याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल आणि त्यात मालेगावच्या खेळाडूंना काहीतरी नवीन संधी देण्याचा प्रयत्न करू, हीच अपेक्षा करतो. धन्यवाद आकाश भाऊ, तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं. तुमच्या माध्यमातून असंच मालेगाव क्रिकेटसाठी योगदान मिळत राहो, तुमचं असं श्रम मालेगाव क्रिकेटसाठी पुढे राहो, याच आमच्या वतीने शुभेच्छा असतील. बॉबी यायचंय, बॉबी 2 मिनिटं जॉईन करायचंय. बॉबी काय सांगशील, ओव्हरऑल स्पर्धा खऱ्या अर्थानं 2 महिन्यापासून या स्पर्धेचा प्लॅन केला जात होता. ही स्पर्धा यशस्वी नाही तर सुपर यशस्वी झाली आहे. ओव्हरऑल स्पर्धेसाठी काय मेहनत घेतली गेली, ओव्हरऑल स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी केली गेली, स्पर्धेच्या कहाणीबद्दल काय सांगशील? तसं काय नाही, फक्त आपण तर पहिले कोणाकडून स्पॉन्सरशिप घेत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व एकत्र येऊन जे पैसे गोळा करून ही स्पर्धा पार पाडली त्याच्यापासून सगळ्यांचे खूप मनापासून आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊन खूप असल्यामुळे प्रत्येक जणांनी उन्हात उभं राहून काम केले. कमीत कमी 5 ते 6 दिवस पट्टीचं काम प्रत्येकाने उन्हात उभं राहून केले. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं काही नाही, मागच्या वेळेस आमच्याकडून खूप काही चुका झाल्या होत्या, त्या आम्ही आता यावर्षी चुका झाकल्या आहे. पण आता पुढच्या वर्षी परत येणार आहे, त्या गोष्टीसाठी आता आम्ही तयारी करणार आहे. तसं आकाश काहीतरी त्या टुर्नामेंट बद्दल सांगणार होता, तो बोलला का नाही माहित नाही, पण तरी आपण त्याला एकदा विचारून घेऊ. आपण निश्चितच आकाश बेडसे यांनी, मी सांगण्याऐवजी आकाश बेडसे स्वतः सांगतील की पुढच्या वर्षी येणारा महामानव चषक कशा पद्धतीने आपण सर्व खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत. पुढच्या वर्षी येणारा जो महामानव चषक आहे तो डे नाईटच्या स्वरूपात मालेगावात प्रथमच आपण आणणार आहोत, आणि त्याचा प्रथम पारितोषिक हे 3,33,000 असं राहणार आहे. मॅन ऑफ द सिरीज ही बुलेट बाईक ही प्रथमच मालेगावात दिली जाणार आहे, आणि संघ मालकाला सुद्धा 2 व्हीलर इलेक्ट्रिक बाईक ही दिली जाणार आहे. याची घोषणा आपण याच महामानव चषकाला करतोय की पुढच्या वर्षी येणारा महामानव चषक हा खूप वेगळ्या पद्धतीने इथे ग्राह्य केला जाईल. बस. धन्यवाद आकाश भाऊ. निश्चितच आपण पाहत होतो महामानव चषक 2025. अर्थातच मालेगावच्या क्रिकेटला आहे सर्वांगीण साथ. महामानव चषकात घेऊया हातात हात, प्रत्येकाने हातात हात घेतला आणि ही स्पर्धा यशस्वी पार पाडली. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जर का काही नजर चुकीने चुका झाल्या असतील तर त्या चुका मी ऍज अ समालोचक शुभम आहिरे, मालेगाव क्रिकेटचा एक भाग म्हणून माझ्या पदरात घेतो. आणि विजयी झालेल्या दोघही संघांचे अभिनंदन. पराभवाची चाक चाकलेल्या सर्व संघांना भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वैयक्तिक पारितोषिकं पटकावलेल्या सर्व खेळाडूंचं देखील अभिनंदन असेल. आयोजकांनी यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडली त्यांचं देखील विशेष अभिनंदन असेल. समालोचक अक्षय पांडव सर असतील, अजय गरज सर असतील, त्यानंतर सौरभ राजपूत असतील, त्यांचं देखील विशेष आभार असतील. 70 लाईव्हचे देखील विशेष आभार असतील. त्यानंतर जेपी पॅनलचं देखील विशेष आभार असतील. या स्पर्धेसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व मित्रांचं, सर्व व्यक्तींचं विशेष आभार असतील. आणि पुन्हा पुढच्या वर्षी याच ताकदीनं, याच मेहनतीनं, याच जल्लोषानं महामानव चषक 2026 साठी भेटूया. तब तक सर्वांना शुभ संध्या, शुभ रात्री, बाय बाय.